जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त या सॉन्गवरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओ लाईक करता नाही करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, व्हिडिओला लागणारं मटेरियल आहे आणि आपल्या ॲडमिशनची बिटमार्कची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल। तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे आपला ॲडमिशनचा ॲप आहे ना, ते आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून आपण डाउनलोड करू शकता। आणि जे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ना, त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जरा येण्या वेळ घालवत आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आहे ना, लाईटमोशन ॲप डाउनलोड करायचं आपल्या टेलिग्राम चॅनलवरून। त्यानंतर ना त्याचं मी लिंक दिलेलं आहे ना बिटमार्कची डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथून आपल्याला बिटमार्क आहे ना लाईटमोशनमध्ये इम्पोर्ट करायचे। त्यानंतर ना लाईटमोशन ॲप ओपन करायचे। ओपन केल्यानंतर ना प्रोजेक्ट्समध्ये येऊन इथे जो मी दिलेला आहे हा बघू शकता मित्रांनो, हा आपला बिटमार्क दिलेला आहे। तर आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा खाली हे सॉन्ग आहे, या सॉन्गच्या वरती एक लेअर आहे ना, या लेअरवरती येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन ते स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणताही एक इमेज ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून साईज जे होते आपल्या फोटोची लहान करायची। त्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन त्या फोटोला आपल्या कुठं हवं आहे तिथे म्हणजे सेट करायचे। तर मला हा फोटो घ्यायचा नाही, तर दुसरा घ्यायचा असेल कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करून दुसरा फोटो कुठला हवा आहे तो घ्यायचा आहे। त्यानंतर या या फोटोच्या लेअरला ड्रॅग करून खाली घेऊन या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन सेट करायचे नीट। जर इथे तुम्हाला इथे फोटो बरोबर सेट झाला नसेल तर या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचे। त्यानंतर ना सर्चमध्ये टाईल्स सर्च करायचे। टाईल्स सर्च केल्यानंतर ना स्टँडर्ड सेटिंग्समध्ये येऊन ते मिरर नावाचा एक ऑप्शन आहे ना, तो ऑन करून टाकायचे, तर इझिली होऊन जाईल। तर आता आहे ना, आपल्याला इथे टेक्स्ट दिसत नाही, इथे टेक्स्ट आहे, तर तो टेक्स्ट ॲड करण्यासाठी 3 नंबरच्या टेक्स्टच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन ते ते 2 नंबरच्या ऑप्शनवरती यायचे या कलरच्या। त्यानंतर इझिली कलर दिसायला सुरुवात येईल। तरी देखील दिसत नसेल, कलर वेगळा दिसत असेल, तर तुम्ही पिवळा कलर सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर ना आता बॅक यायचं या ग्रुपच्या। त्यानंतर ना आता दुसऱ्या ग्रुपवरती सुद्धा तसंच करायचे। तर मी ह्या ग्रुपवरती करून दाखवतो, पुढच्या ग्रुपवरती तुम्ही करा। तर अशा प्रकारे ग्रुपवरती ॲड केल्यानंतर या लेअरला ड्रॅग करून खाली घ्यायचे। तर फोटो बरोबर दिसत नसेल, साईडला गॅप दिसत असेल, तर इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन टाईल्स इफेक्ट ॲड करून मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे, तर इझिली दिसायला सुरुवात होईल। तर खालचे जे 2 लेयर्स आहेत ना, या दोन्ही लेयर्सला तुम्ही ॲड करून घ्यायचे। आता या 2 लेयर्सला सांगितलं ना मी, तसंच सेम पद्धतीने या 2 लेयर्सला ॲड करून घ्यायचे। वरच्या इथले एका ग्रुप 3 आणि ग्रुप 4ला एका, तर ॲड करून घेतल्यानंतर ना इथे 8 सेकंद 17 मिली सेकंडच्या लेअरवरती येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कुठला एक फोटो ॲड करून ते कोपऱ्याला 3 डॉटच्या ऑप्शनवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे, ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपाशी येऊ शकता मित्रांनो। त्यानंतर ना या 2 नंबरच्या ऑप्शनवरती म्हणजे क्लिक करून या पुढच्या बीटपर्यंत यायचे। त्यानंतर ना बॅक येऊन इथे जे मी लेअर दिलेलं आहे ना, खाली इथे धीरज शेट थोरे नावाचं हे लेअर दिसत आहे, या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे। त्यानंतर ना हे ड्रॅग करून या लेअरच्या खालीच घ्यायचे। त्यानंतर ना आपल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचे, इफेक्ट पेस्ट होऊन जाईल। त्यानंतर ना जी लेअर आहे ना पहिल्याची, त्याला डिलीट मारून टाकायचे। त्यानंतर ना इंकच्या लेअरला खाली घ्यायचे। त्यानंतर ना इथे कसं आहे तसंच ठेवायचं इंग्लिशच्या लेअरला। त्यानंतर याचा डोळा जो तो ऑन करायचे, तर इझिली इंकची लेअर दिसायला सुरुवात होईल। त्यानंतर ना आता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपले दुसरे फोटोज देखील ॲड करून टाकायचे। तर इफेक्ट्स देखील इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून टाकायचं लगेचच।
तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इझिली करून टाकायचे सगळं लवकर लवकर. तर आता केल्यानंतर ना बॅक यायचे. बॅक येऊन इथे ही जी लेअर आहे बारकी ह्याला वरी घ्यायची बारकी लेअर. त्यानंतर ना आपल्या मेन बीटवरती यायचे, जिथे हे टेक्स्ट संपते तिथं 8 सेकंद 17 मिली सेकंद वरती येऊन हे 3 नंबरचं ऑप्शन आहे. या 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इझिली ते इमेज दिसायला म्हणजे इमोजीस दिसायला सुरुवात होतील. तर बघू शकता मित्रांनो. आणि आता इफेक्ट इंक इफेक्ट आहे ना, ते फक्त एका लेअरला दिसत आहे. पुढच्या लेअरला दिसण्यासाठी या इंक इफेक्टच्या लेअरला वरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना कॉपी लेअरवरती क्लिक करून बॅक येऊन पुढच्या बीटवरती येऊन या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. त्याला ड्रॅग करून फोटोच्या लेअरच्या वरती घ्यायचे. त्यानंतर ना जिथे जिथे उरला असेल तिथं थोडं स्पेस दिसत आहे, बघू शकता मित्रांनो. तर आता त्या बीटवरती येऊन टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वाढून घ्यायचे. त्याला ज्यात झालेला आहे इथनंच कट करून टाकायचे. तर बघू शकता मित्रांनो, इझिली होऊन जाईल आता. तर आता आपला हा व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ सोडला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच इलेक्ट्रिशियनचे QR कोड इलेक्ट्रिशियनचे बिटमार्क्स आणि ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.